हिची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पा विमाया संसाराची ठेविले अनंते तैसेची रहावे, चित्ती असू द्यावे समाधान, वाहिन्या उद्वेग दुःखची केवळ भोगणे ते फळा, संचिताचे ठेविले अनंते तैसेची रहावे, चित्ती असू द्यावे समाधान. तुका म्हणे घालो तयवारी भार, वाहू हा संसार देवा पायी, वाहू हा संसार देवा पायी, ठेविले अनंते तैसेची रहावे, चित्ती असू द्यावे समाधान. विठ्ठल विठ्ठल थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावे माया संसाराची ठेविले अनंते तैसेची रहावे, चित्ती असू द्यावे समाधान. महायुगपीठे तटे भीमरथ्यां परम पुंडलिकाय दातुं मुनिद्रै, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पांडुरंग करुणा पांडुरंग करू मन मन पांडुरंग प्रथम मन मन, पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथम मन मन पांडुरंग प्रथम मन मन. पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथम मन मन पांडुरंग करू प्रथम मन मन. पांडुरंग करू प्रथम सरी चरणा संतांची या, सरी चरणा संतांची या, त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तारू, कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तार. तुझं
जगपदारे मुक्ताबाई नाम त्रिभुवन पावनी आदत्रय जननी देवाची मुक्ताबाई नाम त्रिभुवन पावनी जय जय श्री राधा रमणा जय जय नवना किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणास शिव भोळा चक्रवर्ती तयाचे पाय माझे चित्ती शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दाव या सुभटा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी संकीर्तनाच्या सेवोपात निवडलेला हा अभंग इच्छेयावत भूतलावावर जन्माला आलेल्या सर्व जीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड झिजविणारे वैराग्याचे महामूर्ती वैराग्याचं ज्वलंत प्रतीक असणारे सदैव वैकुंठाला जाणारे पंचम वेद निर्माते महाराष्ट्राचे भूषण सकल संतभूषण संत सम्राट हृदय सम्राट श्रीमंत जगद्गुरु जगद्वंदनीय तुकाराम महाराज देहूकर आणि यांचा उत्कृष्ट असा 4 चरणांचा हा अभंग असून अगदी छोटासा अगदी सोप्या अर्थाचा बहुतेकांच्या परिचयाचा आणि भक्तीचं महत्त्व प्रतिपादन करणारा असा हा अभंग आहे। आणि या अभंगामधून जगद्गुरु जगद्वंदनीय श्री संत तुकोबराया आपल्याला सांगतात की संसाराचे प्रेम देवाकडे वळवावे हीच थोर भक्ती त्या भगवान परमात्म्याला आवडते। आणि त्या भगवान परमात्म्याने ज्या परिस्थितीमध्ये आपल्याला ठेवलेला आहे ना मायबाप, त्या परिस्थितीमध्ये आपण आपलं समाधान मानणं ही सुद्धा एक प्रकारची भक्ती आहे।
कारण आपण जर समाधान नाही मानलं ना, आपण जर उद्वेगच करीत बसलो तर मग वाट्याला सुद्धा दुःख येणार. आणि हे भोग भोगणे म्हणजे पूर्वसंचिताचे फळ आहे. पुढे जाऊन तुकोबराय आपल्याला सांगतात की एवढा सर्व खटाटोप करण्यापेक्षा आपण काय करूया, हा जो प्रपंचाचा भार आहे, हा संसाराचा जो बोजा आहे, तो देवावरच टाकून देऊया आणि हा सर्व संसार त्या देवाच्या चरणारविंदावरती अर्पण करूया. हा झाला अभंगातील थोडक्यात सांगायचं म्हणजे भावार्थ. सेवेला सुरुवात करण्याआधी अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा की आपल्या या पुण्य पावन असलेल्या जवळा या गावामध्ये गेल्या 30 वर्ष झाले चालू असलेला आपला हा अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह तथा श्रीमद भागवत कथा आणि ज्यांच्या मुखातून या कथेचा आपण रसपान करीत आहात असे परम आदरणीय हरिभक्त परायण नितीन महाराज यांच्या अमृततुल्य वाणीतून सतत 4 दिवस झाले या कथेचा आपण रसपान करीत आहात. आणि आजच्या 4थ्या दिवसाचं कीर्तन रूपी वाक्पुष्प भगवान परमात्म्याच्या चरणारविंदावरती समर्पित करण्यास सुयोग ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मला प्राप्त झाला असे आमचे परम आदरणीय गजर मुक्ताबाई या यूट्यूब चॅनलचे सर्व मालक, हरिभक्त पारायण मृदंग वादक आमचे गजानन दादा गायकवाड यांनी कीर्तनासंदर्भात त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट केला आणि म्हणून त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी कीर्तन सेवेचा योग आला. आणि आता या ठिकाणी मला सर्व गावकऱ्यांचं काही नाव माहिती नाही बरं का, म्हणून तुमच्या सर्व ग्रामस्थांच्याच वतीने माझ्याकडे आलेली हे कीर्तन रूपी सेवा आणि तुमच्यासारख्या भाग्यवंतांचं दर्शन मला घडालं, सेवा मला मिळाली, हे मी माझं खरंच या ठिकाणी परमभाग्य समजते की धन्य मी मानेन हा पुढे संचिता किंवा मग तरी माझ्या दैवा पार नाही. बघा आजचं जे कीर्तनाचं सौजन्य आहे ते आदरणीय भागवत दादा यांच्याकडून आहे. बघा सुंदर नियोजन या ठिकाणी तुम्हा सर्व ग्रामस्थांचं आहे. कारण नियोजनाची दृष्टी बरं का प्रत्येकाला असेल माऊली असं नाही, म्हणून फार सुंदर नियोजन तुम्ही जवळावासियांनी केलेलं आहे. गायनाची सुंदर अशी साथ देण्याकरता हरिभक्त पारायण आमचे दादा परम आदरणीय भागवत दादा देशमुख, मला वाटतं मेहकरला होतं ना दादा तुम्ही, हा बरोबर. त्यानंतर आदरणीय आमचे हरिभक्त पारायण विष्णू महाराज खडसे, मृदंग वादक आमचे गजानन दादा ताडकरी सुद्धा आमचे वादक सुद्धा फार सुंदर आहेत. सुंदर वातावरण आहे, ऐकणारे श्रोते हे हुशार आहेत, सुंदर वातावरण आहे. आणि या तयारीच्या वातावरणामध्ये आपण भगवत चिंतन पाहणार आहोत. विठ्ठला विठ्ठला ऐकणारे श्रोते हुशार आहेत बरं का. अगदी भाग्यवान लोक या ठिकाणी आपण सर्व आहात. कारण तुम्ही कीर्तनाला येताना, कारण कुणीही नाही येत दादा या कथा कीर्तनाला. अरे सपने तो सभी सजाते हैं लेकिन टूट जाते हैं, ठीक उसी तरह शुरू कथा कीर्तन में तो वही लोग आते हैं जिन्हें हमारे राम और कृष्ण बुलाते हैं, जिन्हें हमारे राम और कृष्ण बुलाते हैं. म्हणून या ठिकाणी भाग्यवान लोक आपण आहात की कीर्तनाला तुम्ही येता. आणि ऐका मायबाप, महाराष्ट्र ही संतांची भूमी, भारत देश हा अतिशय पवित्र आणि पावन देश आहे. आणि या महाराष्ट्राला संतांची एक परंपरा ही कित्येक वर्षांपासून लाभलेली आहे. पवित्र ते कोड पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्मा घेती. आणि या भारतभूमीमध्ये अनेक शूरवीर लोक होऊन गेले बरं का. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद, झाशीची राणी लक्ष्मीबाई, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले, वीर सावरकर, अहिल्याबाई होळकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज बरं का, साने गुरुजी, लता मंगेशकर बरं का, असे अनेक शूरवीर लोक या भारतभूमीमध्ये होऊन गेले. आणि संतांमध्ये जर विचार केला ना मायबाप, तर कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विष्णू मौली संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, वैराग्य रागरसिक जगद्गुरु जगद्वंदनीय तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज, शांतीब्रह्म एकनाथ महाराज, संत जनाबाई, मीराबाई, मुक्ताबाई, बहिणाबाई, संत गोरोबा काका, संत चोखोबराया आणि आदी करून अखिल संत मांदियाडी. म्हणून तर म्हणावंसं वाटतं ना की अरे या भारतासारखा देशने, महाराष्ट्र सारखं राज्याने
पंढरपुरासारखं तीर्थ नाही, पांडुरंगासारखं दैवत नाही, ज्ञानोबरायांसारखे संत नाही, ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ नाही, वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय नाही, रामकृष्ण हरीसारखा मंत्र नाही, रामायणासारखे आचारसंहिता नाही, दशरथासारखे वडील नाही, कौशल्यसारखे आई नाही, रामासारखा मुलगा नाही, सीतेसारखे सून नाही, भरत लक्ष्मणासारखे भाऊ नाही, उर्मिलेसारखे जाऊ नये, अरे रावणासारखा शत्रू नाही, विभीषणासारखा मित्र नाही, कोल्हे इतका लाबाड नाही, कावडे इतकं धूर्त नाही, काजळ इतकं काढणे नाही, लोणी इतकं मौनी, या माणसाच्या शरीरासारखं दुसरं शरीर कुणाचं नाही, आणि जगाच्या पाठीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर तसा दुसरा राजा कुणी झाला नाही, तसा दुसरा राजा कुणी झाला नाही. आणि या भारतभूमीमध्ये आपण जन्माला आलो मायबाप, याचा आपल्याला सर्वांना अभिमान असला पाहिजे. आणि बघा, या भारतभूमीचं अतिशय महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे इथे सर्वांना अगदी आदराने, मानाने, सन्मानाने वागवलं जातं. अरे इथे माणसांना आदर दिला जातो, नवल नाही मायबाप. पण आम्ही येथील नद्यांना सुद्धा काय म्हणतो हो? गोदावरी, गंगा, कावेरी, नर्मदा, तापी, तो नवल नाही. आता तुम्ही इकडे लक्ष द्या बरं का. इथे माणसांना आदर दिला जातो, नवल नाही मायबाप. पण येथील नद्यांना सुद्धा आम्ही माता म्हणून संबोधतो बरं का. इतना आदर नदियों को जहां माता कह के बुलाते हैं, इतना आदर इंसान तो क्या पत्थर भी पूजे जाते हैं. इस धरती पे मैंने जन्म लिया, ये सोच के मैं इतराता हूँ, भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ, भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ. बघा, अयोध्या वैराग्य भूमी, द्वारका कर्मभूमी, महाराष्ट्र संतों की भूमी. तुम्ही ऐकत आहे ना कीर्तन मायबाप. बघा, उत्तराखंडामध्ये, उत्तर प्रदेशात जर तुम्ही गेलात बरं का माझ्या दादांनो, माझ्या ताईंनो, तुम्हाला जागोजागी बोर्ड लागलेले दिसतात, देवभूमी में आपका स्वागत है. मी तर असं म्हणते, महाराष्ट्राच्या प्रत्येक गावागावांमध्ये बोर्ड लागायला पाहिजे, संत भूमी में आपका स्वागत है. आणि संत हे देवापेक्षाही श्रेष्ठ असतात. हा आपला आतापर्यंतचा इतिहास आहे. या हिंदुस्थानाबद्दल जर बोलायचं झालं ना मायबाप, अरे ये हिंदुस्तान कोई जमीन का टुकड़ा नहीं, यह एक जीता जागता राष्ट्र पुरुष है. काश्मीर जिसका मस्तिष्क, कन्याकुमारी जिनका पग पगारते, आसाम गुजरात जिसकी भुजा है, महाराष्ट्र जिसकी आत्मा है. ये हिंदुस्तान कोई जमीन का टुकड़ा नहीं, यह एक जीता जागता राष्ट्र पुरुष है. आणि या भारतभूमीमध्ये आपण जन्माला आलोत, याचा आपल्याला सर्वांना अभिमान असला पाहिजे. हाच तो भारत देश आहे, महाराष्ट्राची माती आहे की या भूमीमध्ये जगद्गुरु जगद्वंदनीय श्री संत तुकोबाराया होऊन गेले. आणि त्याच तुकोबारायांचा अभंग आज सेवेकरता निवडलेला आहे. तुकोबारायांचा अधिकार सामान्य नाही बरं का. अरे घरात नाही आन, गावात नाही मान, तरी चित्तात समाधान, जगद्गुरु तुकोबाराय. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यमा, धन्य तुकोबा समर्थ समर्थ, जाने केला हा पुरुषार्थ, धन्य तुकोबा समर्थ. त्या तुकोबारायांचा अभंग सेवेकरता निवडला आणि या अभंगामधून महाराज आपल्याला उपदेश करतात. आता उपदेश तरी कुणी करावा, तर ज्या व्यक्तीचा अधिकार असेल त्याने उपदेश करावा. उपदेश करणाऱ्या व्यक्तीचा अधिकार तरी कसा असावा, तर उपदेश करणारा जो व्यक्ती आहे आणि तो जो उपदेश करतो आहे त्या उपदेशाचा त्याला स्वतःला अनुभव असला पाहिजे, बरोबर ना. आणि अनुभव जर नसेल ना तर तो व्यक्ती उपदेश करू शकत नाही. बघा, तुकोबारायांना अनुभव असल्या कारणानं
तुकोबराय या अभंगातून आपल्याला उपदेश करतात. आता तुम्ही सर्वजण श्रीमद भागवत कथा ऐकत आहे बरोबर. मग तुम्ही प्रसंग ऐकलेला असणार. गोकर्ण उपाख्यान ज्या वेळेला तुम्ही श्रवण केलं त्यावेळेला की श्रीमद भागवत कथेमध्ये गोकर्णजी महाराज आपल्या वडिलांना उपदेश करतात, आत्मदेवांना. आणि गोकर्णाचे वडील आत्मदेवजी महाराज गोकर्णजी महाराजांचा उपदेश ऐकतात. याचा अर्थ असा आहे की चांगला उपदेश असेल ना मायबाप तर तो ऐकावा. मग तो एखाद्या लहान व्यक्तीने जरी केलेला असेल पण तो ऐकावा. कारण चांगला उपदेश हा माणसाचं कल्याण करत असतो बरोबर ना. तसं तर बरं का घरामध्ये सुद्धा आपण बऱ्याचदा असं म्हणत असतो की जे जाणकार मंडळी असतात, जी वृद्ध माणसं असतात त्यांचं माणसाने ऐकलं पाहिजे गड्या. पण आजकालची तरुण पिढी बरं का कुणाचं ऐकायला नको म्हणते. कुणाचंही बरं का अगदी त्यांना कुणाचंच ऐकायला नकोसं वाटतं. बघा एकदा काय झालं, एका 25 वर्षाच्या तरुणाचं लग्न फिक्स झालं. मग त्याचे 10-15 मित्र त्याच्या भोवती गोळा झाले आणि म्हणू लागले, हे भगवंती तुझ्या लग्नामध्ये एकही म्हातारं न्यायचं नाही. अरे अजिबात न्यायचं नाही म्हातारं. काय ती म्हातारी माणसं काही आपल्याला लग्नामध्ये नाचू देत नाहीत, पिऊ देत नाहीत, एन्जॉय वगैरे काही करू देत नाही, न्यायचंच नाही म्हातारं. निर्णय फिक्स झाला. पण नवरदेवाचा जो भाऊ होता तो म्हणू लागला, हे बघ बंटी कुणी नसलं तरी चालेल पण आपण आपल्या काकाजींना सोबत घेऊया. एखादा अनुभवी व्यक्ती सोबत असला पाहिजे बंटी बरं का. मग आपल्या भावाचं ऐकून त्या ठिकाणी काकाजींना सोबत घेण्यात आलं आणि ही सगळी मंडळी मुलं आता नवरदेवासहित अगदी लग्न मंडपामध्ये गेले. काकाजींना गाडीमध्येच बसवून ठेवलं. वधू पक्षातील लोकांनी बघितलं, काय रे म्हणे हे सर्व तरुणच मुलं दिसतात, आपल्यासारख्या म्हाताऱ्या लोकांचं काही या ठिकाणी नामोनिशान नाही. चला म्हणे वा वा आता यांची परीक्षाच घेऊया आपण. मग एक 95 वर्षाचे म्हातारे आजोबा रामभाऊ त्यांचं नाव, अगदी डोळ्याला चष्मा, हातात काठी, टेकवत त्या मुलांजवळ गेले आणि त्या मुलांना म्हणू लागले, काय रे मुला आलात? हो आबाजी आलोय. आमची मुलगी नेण्यासाठी आलात? हो आबाजी तुमची मुलगीच नेण्यासाठी आलोय. बरं आंदन सुद्धा नेणार आबाजी, काळजी करू नका. तो आमचा ट्रक उभा आहे, तुम्ही ते काहीच टेन्शन घेऊ नका. अगदी गच्च भरून त्या ठिकाणी आम्ही आंदन नेणार. बरं मुलांनो हुंड्यामध्ये 10 एकर जमीन दिली. जमीन ती सुद्धा तुम्हाला तुमच्या सोबत नेता आली पाहिजे. ती जर तुम्हाला तुमच्या सोबत नेता येत नसेल तर आम्ही तुमच्या सोबत आमच्या मुलीला पाठवणार. आता काय उतरली नाव यांची. फुल प्यायले होते पण आबाजींनी असा प्रश्न ज्या वेळेला केला त्यावेळेला त्यांना काही बोलावून काही अगदी सुचत नव्हतं. रामभाऊ जमीनच कशी न्यायची. त्यावेळेला नवरदेवाच्या भावाला आपल्या काकांची आठवण आली. मुलांनो याचं उत्तर आपल्याला नाही जमायचं, आणि आपल्या काकांना बोलवण्यात आलं. शामभाऊ त्यांचं नाव. शामभाऊ रामभाऊला म्हणतात, रामभाऊ बोला ना शामभाऊ. रामभाऊ तुमच्या जशा काही अटी आहेत ना तशा माझ्या सुद्धा अटी आहेत. बोला ना शामभाऊ काय तुमच्या अटी. हे बघा रामभाऊ तुमची ही मुलगी जशी मंडपात उभी दिसते ना, तुम्ही हे आंदण जसं या मंडपामध्ये ठेवलेलं आहे तशी तुम्ही आमच्या मुलाला हुंड्यामध्ये जी 10 एकर जमीन दिली, जमीन ती सुद्धा तुम्ही या मंडपामध्ये घेऊन या. ती आम्ही आमच्या सोबत घेऊन जायला तयार आहे. आला ना अनुभवी कामी जवळाकर. हा म्हणून अनुभवी माणसाने ऐकलं पाहिजे बरं का तरुणांनो. पण आजकालची तरुण पिढी म्हाताऱ्या लोकांचं ऐकत नाही बरं का. पण त्यांचं ऐकलं पाहिजे आपण, कारण त्यांना आपल्या जीवनामध्ये अनेक अनुभव आलेले असतात बरोबर ना आजोबा. आणि या अनुभवातून ही म्हातारी माणसं शहाणी झालेली असतात. म्हणून त्या ठिकाणी ती वारंवार आपल्याला उपदेश करत असतात बरं का. तुकोबरायांना अनुभव असल्या कारणानं तुकोबराय या ठिकाणी आपल्याला उपदेश करतात की बाबा ते भगवान परमात्म्याची तुम्ही भक्ती करा. विठ्ठला विठ्ठला. कारण तुकोबराय म्हणतात की त्या भगवान परमात्म्याचे आपल्यावरती अनंत असे उपकार आहेत आणि
ज्यांचे उपकार माणसावरती असतात ना, त्यांचे उपकार माणसाने कधी विसरायचे. तसं तर परमार्थ असंही म्हणत असतो हो, की अपकार करणाऱ्यावर सुद्धा उपकार करायचा असतो. एखाद्याने जरी आपला द्वेष केला, बरं का जवळावासीयांना, करू दे त्यांना द्वेष, आपण त्याचा द्वेष करायचा नाही. इथपर्यंत परोपकार थांबत नाही, तर प्रसंगी त्या द्वेष करणाऱ्याला सुद्धा मदत करणे याला परोपकार म्हणतात. बघा, मी तुम्हाला एक महत्वाचं सांगून जाईल. तुमची जर कुणी वैयक्तिक निंदा केली, बरं का, पारमार्थिक मनुष्याची कुणी वैयक्तिक निंदा केली, त्याला त्रास दिला, अपमान केला, तुमची कुणी निंदा केली, तर आपण काय करायचं? त्या व्यक्तीच्या नावाची रेघ पाण्यावर, वाळूवर, हवेवर अशी ओढून ठेवायची. पाण्यावरची रेघ, वाळूवरची रेघ, हवेवरची रेघ दिसत असते ना? झोपलेत का काय? दिसत असते ना? नाही ना? पण तुम्हाला एक महत्वाचं सांगून जाईल. अरे, ज्याने तुमच्यावरती उपकार केलाय ना दादा, उपकार, त्या व्यक्तीच्या नावाची रेघ संगमरवरी दगडावर कोरून ठेवायची. याचा अर्थ असा आहे की ज्या व्यक्तीने आपल्यावरती उपकार केलाय, उपकार, त्या व्यक्तीचे उपकार कधी विसरायचे नसतात. पण आमचं असं झालंय माऊली, गरज सरून वैद्य मरो असेच वागतो आपण. एकदा का गरज सरली का त्या व्यक्तीने भागवलेली गरज आपण विसरतो हो, उपकार विसरतो आपण. अरे, साधू संतांचे उपकार आपण विसरतो, त्या भगवान परमात्म्याचे उपकार आपण विसरतो, नवल नाही. पण ज्या आईवडिलांनी आपल्याकरिता हाडाचं काढण रक्ताचं पाणी केलं, त्या आईवडिलांचे उपकार आपण विसरतो. आणि एक दिवस म्हणतो ना त्या आईवडिलांना, ओ आई बाबा, काय केलंय तुम्ही आमच्याकरता, म्हणतात ना मुलं असं. मग मला तुम्ही सांगा, एवढे उपकार त्या आईवडिलांचे आपल्यावरती असतात, तरी सुद्धा जर ती मुलं आपल्या आईवडिलांवरती परत फिरत असतील, तर मला तरी असं वाटतं की त्या मुलाने कितीही दिवस कथा आणि कीर्तनं ऐकली तरी काही उपयोग होणार नाही. अरे, माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी. आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. आत्म्याला ईश्वराचा साक्षात्कार करून देते, तिला आई म्हणतात. पण आमचं असं झालंय माऊली, 4 तांदूळ डोक्यावर पडले, बायको घरात आली, कधी आई वडिलांना विसरून गेलो कळत नाही हो मुलांना. आमची संस्कृती तरी काय आहे? मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, अतिथी देव भव, अशी म्हणणारी आपली ही संस्कृती. आणि आज आपलेच आईवडील वृद्धाश्रमात राहतात, बरं का मुलांनो. आणि आज जास्तीत जास्त वृद्धाश्रमात राहणाऱ्या कोणत्या आईवडिलांची संख्या असेल ना मायबाप, ती आहे या शिकल्या सवरलेल्या लोकांच्या आईवडिलांची. मग काय घेतले तरी काय आम्ही आमच्या या शिक्षणातून? अरे, फार डिग्र्या मिळवल्या, फार पदव्या मिळवल्या, फार एज्युकेटेड आम्ही झालो, मग आम्हाला जगातील सगळं काही आम्हाला येतं असं नाही. अरे, तुम्ही फार त्या ठिकाणी शिकलात, पण आईवडिलांना सांभाळत नसाल तर तुमच्या शिक्षणाचा, तुमच्या डिग्रीचा, तुमच्या एज्युकेशनचा काही उपयोग होत नाही, बरं का. आपलं कसं आहे सांगू का मुलांनो, जोपर्यंत आपले आईवडील आहेत ना, तोपर्यंत आपल्याला कधीच कळत नाही, आणि मग गेल्यावर परत मिळत नाही. अरे, एकदा ढगा आड गेलेला सूर्य परत दिसेल, पण माती आड गेलेले आई वडील परत कधीच दिसू शकत नाही. आणि मग नंतर रडून काही उपयोग नाही, बरं का. की कशाला गेलास आई बाबा स्वर्गाला, कोण वागवेल तुमच्या या बाळाला. मला जर कुणी विचारलं का सुरेखाताई, या जगामध्ये श्रीमंत कोण आहे, मी सांगेल त्याला, अरे बाबा, ज्याला आई वडील आहेत ना तो श्रीमंत. या जगामध्ये यशस्वी कोण? ज्याने आपल्या आई वडिलांची किंमत केली तो. या जगामध्ये विजयी कोण? ज्याने आपल्या आई वडिलांचे शब्द पूर्ण केली तो. आणि खऱ्या अर्थाने या जगामध्ये नालायक कोण?
तर ज्याने आपल्या जिवंत आई वडिलांना घराच्या बाहेर लाथा मारून काढलं ना रे दादा, तो नालायक आहे, तो नालायक आहे. आई वडिलांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरिता बरं का मुलांना, ऐकताय ना, तुम्ही त्यांना घर नाही दिलं तरी चालेल, पैसा, प्रॉपर्टी, संपत्ती, इस्टेट, दागदागिने काहीच नका देऊ. फक्त 2 शब्द का होईना आपल्या आई वडिलांसोबत प्रेमाने बोलावे लागतात. पण आपली मुलं आज ते करत नाही बरं का. नको नको ते बोलून आपल्या आई वडिलांना दुखवतात. अरे जीवनामध्ये फार संपत्ती कमावली पण आई वडील दुःखी असतील ना तर काही उपयोग होत नाही. कारण माँ बाप ही ना खुश है तेरे, बेकार सारी कमाई है, ये लाख नहीं ये हाँ कहे, इस बात को मत भूलना, हर बात को तुम भूलो भले, माँ बाप को मत भूलना, अपने ही पेट को काटा है और तेरी काया सजाई है, अपने ही पेट को काटा है और तेरी काया सजाई है, इन पावन लोगों के दिल को पत्थर बन कर मत खोलना, उपकार इनके लाखों है, इस बात को मत भूलना, माँ बाप को मत भूलना, माँ बाप को मत भूलना. खऱ्या अर्थाने आई वडिलांची सेवा करा. आई वडिलांचे उपकार आहेत, साधू संतांचे उपकार आहेत, तसे ते देवाचे सुद्धा आपल्यावरती अनंत असे उपकार आहेत बरं का जवळावासियांनो. कारण एखाद्या वेळेला म्हणूया आपण मायबाप, हे शरीर आम्हाला आमच्या आई वडिलांनी दिले, पण हे इंद्रिय देणारा कोणीतरी असेल ना हो. दिले इंद्रिय हातात डोळे मुखा बोलाया देणाऱ्याचे उपकार मानताय ना. झोपले का काय मानता ना. मग देणाऱ्याने आपल्याला हे इंद्रिय दिले बरोबर, आणि काय उपकार त्या भगवान परमात्म्याच्या आपल्यावरती. अरे ज्या ठिकाणी पाहिजे त्याच ठिकाणी सगळ्यांचं नाक, हात, पाय, कान, डोळे, पण एक माणूस दुसऱ्या माणसासारखा. मग एवढे उपकार त्या भगवान परमात्म्याच्या आपल्यावरती, मग आपण तरी काय केलं पाहिजे? त्या भगवान परमात्म्याचं भजन केलं पाहिजे. कारण भगवान परमात्म्याला दुसरं तिसरं काही आवडत नाही बरं का. देवा भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला, दुष्काळ
मग आता काही लोक म्हणतील सुरेखाताई करूया आम्ही भक्ती, पण ताई आम्ही काय काय करायचं? आम्हाला प्रपंच आहे, घरदार आहे, मुलं बाळ, बायका पोरं, काय काय सांभाळायचं? सांगा मी काय करू? भक्ती करू का पोट भरू? भक्ती करू का पोट भरू? सांगा मी काय करू? भक्ती म्हणते चाल पुढे, संसार म्हणतो एकीकडे. हे करू का ते करू? हे करू का ते करू? सांगा मी काय करू? भक्ती विना देव दिसत नाही, पैशा विना संसार चालत नाही. कोणता मी मार्ग धरू? कोणता मार्ग धरू? सांगा मी काय करू? काहीच करायचं नाही बरं का मायबाप. आईचा बैसोनी आता काही लोक म्हणतील का ठीक आहे ताई तुम्ही म्हणता ना भक्ती करायची, आम्ही करूया आमच्या जीवनामध्ये भक्ती, पण ताई आम्ही भक्ती तरी कोणती करायची? तर बघा देवाला आवडणारी भक्ती करायची. आता देवाला आवडणारी भक्ती तरी कोणती? तर त्याचे उत्तर महाराज अभंगाच्या प्रथम चरणात देतात. आवडीने देवा भक्ती आवड
हेची थोर भक्ती आवडत देवा हेची फार सुंदर. महाराज आपल्या अभंगाच्या प्रथम चरणात सांगता हेची थोर भक्ती आवडते देवा. थोर भक्ती याचा अर्थ मोठी भक्ती आणि त्या भगवान परमात्म्याला आवडणारी भक्ती. बरं का महिला मंडळ, केवळ देवपूजा करणे, व्रतवैकल्य करणे म्हणजे भक्ती नाही. कारण देवपूजा तुम्ही करीत आहात, व्रतवैकल्य आपण करीत आहात, पण हे सर्व करीत असताना जर तुमची त्या देवावरती श्रद्धा नसेल, भाव नसेल, प्रेम नसेल, विश्वास नसेल, तर तुमच्या देवपूजेचा, त्या व्रतवैकल्याचा काही उपयोग होत नाही. बरं का. बघा, एक वेळचा प्रसंग असा की एक मनुष्य संध्याकाळच्या वेळेला माळ जप करीत आहे. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. माळ जप चालू आहे, पण काय झालं, नेमकं एक मांजरीचं पिल्लू त्या किचन ओट्यावरनं जात होतं आणि किचन ओट्यावरती दुधाचं पातेलं ठेवलेलं होतं. आता ती मांजर त्या दुधाच्या पातेल्यामध्ये तोंड घालणार, तेवढ्यात या मनुष्याने काय केलं, ती माळ जप सोडून दिली. तो जप सोडून दिला, ती माळच घेतली, त्या मांजरीला मारून फेकली. अशा पद्धतीने, बरं का, आमच्या दादांनी वाजवलं या पद्धतीने. मग आता मला तुम्ही सांगा, असली भक्ती तरी काय कामाची आहे. बरं का जवळावासियांनो. बघा, एकदाचा तर प्रसंग असा की एक मनुष्य पहाटेच्याच वेळेला देवाच्या मंदिरामध्ये गेला. प्रवेशद्वारासमोर त्याने, देवाच्या प्रवेशद्वारासमोर, मंदिरासमोर चप्पल वगैरे काढून ठेवली. आतमध्ये गेला, देवाची पूजा अर्चना करतोय. बरं का मायबाप, पण त्याचं जे लक्ष आहे, त्याचं जे चित्त आहे, ते मात्र त्याच्या चप्पलमध्येच आहे. की अरे, आपण तर देवाच्या मंदिराच्या समोरच चप्पल काढून ठेवली, कोणी नेणार तर नाही. तुम्हाला सुद्धा कधी असं वाटत नाही ना? हा, वाटतं का? हे काय भक्ती आहे का? हे का भक्ती खरी पडते मना बाहेरी,
हे का भक्ती खरी पडते मना बाहेरी देह देवा पुढे लक्ष जोड्याकडे देह देवा पुढे लक्ष जोड्याकडे देह देवा पुढे देह देवा पुढे हात चोऱ्या करी हे का भक्ती खरी पडते मना बाहेरी. मग भक्ती तरी कशाला म्हणतात तर रामायणामधील सुंदर प्रसंग. भगवान श्रीराम प्रभू सुखाशीना बसलेले असताना भगवान श्रीराम प्रभूंना लखनजी महाराजांनी 5 प्रश्न विचारले. किती? 5 प्रश्न. पहिला प्रश्न विचारला ज्ञान कशाला म्हणतात, दुसरा प्रश्न वैराग्य कशाला म्हणतात, तिसरा प्रश्न माया कशाला म्हणतात, चौथा प्रश्न जीव कशाला म्हणतात, पाचवा आणि शेवटचा प्रश्न भक्ती कशाला म्हणतात. लखनजी विचारता अरे दादा ज्ञान तरी कशाला म्हणतात. उत्तर देताना श्रीराम प्रभू सांगतात अरे लखन सोपं आहे, सर्व ठिकाणी ब्रह्म पाहणे याला ध्यान म्हणतात. वैराग्य कशाला म्हणतात, सर्व भोगांना काक विष्ठेप्रमाणे मानणं याला वैराग्य म्हणतात. माया कशाला म्हणतात, मी आणि माझं एवढंच जाणणं याला माया म्हणतात. जीव कशाला म्हणतात, जो आत्मस्वरूपाला विसरला त्याला जीव म्हणतात. पाचवा आणि शेवटचा प्रश्न भक्ती कशाला म्हणतात. लखनजी विचारता अरे दादा भक्ती तरी कशाला म्हणावं. उत्तर देताना श्रीराम प्रभू सांगतात अरे लखन अरे सोपं आहे, जी माझ्यासाठी केल्या जाते ना रे लखन ती भक्ती. मग यशोदा मैया कौसल्या मैया कान जरी पकडत असेल ना लखन पण त्याच्यात जर माझी प्रसन्नता असेल तर ती भक्ती आहे. आता ही काही भक्ती आहे का हो. आम्ही वारिक वारिक करू हजामत वारिक भक्ती आहे ना. लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हारी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी अवघी विठाई माझी. हे सुद्धा माझी भक्ती आहे. बघा भक्तीबद्दल बोलत असताना मी सांगेल तुम्हाला माईबाप कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विष्णुमौली संत श्रेष्ठ ज्ञानोबरायांची भक्ती त्या भगवान परमात्म्याला आवडली. वैराग्य राग रसिक जगद्गुरु जगद्वंदनीय तुकोबरायांची भक्ती त्या भगवान परमात्म्याला आवडली. संत नामदेवरायांची भक्ती त्या भगवान परमात्म्याला आवडली. नाथबाबांची आवडली. चोखोबराया गोरोबा काका संत जनाबाई मीराबाई मुक्ताबाई बहिणाबाई सर्व संतांची भक्ती त्या भगवान परमात्म्याला आवडली. मग तुम्ही म्हणणार सुरेखाताई आमचीच भक्ती त्या भगवान परमात्म्याला का आवडत नाही. वाटत असेल ना तुम्हाला कधी असं नाही वाटत. वाटते ना. पण आपलं कसं आहे सांगू का मायबाप. आपलं असं आहे दिवस बदलला वार बदलला का आम्ही आमचा देवच बदलून टाकतो बरं का. सोमवाराला आम्ही शंकराच्या मंदिरात नम शिवाय नम शिवाय हर हर भोले नम शिवाय नम शिवाय नम शिवाय हर हर भोले नम शिवाय शिव जटाधारा हर हर भोले नम शिवाय गंगाधराय शिव जटाधरा हर हर भोले नम शिवाय शिव गंगाधरा हर हर भोले नम शिवाय
सोमवार गेला मंगळवाराला, आता जगदंबा माता. मंगळवार गेला बुधवाराला. बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव, करावा विठ्ठल, करावा विठ्ठल, करावा विठ्ठल. बुधवार गेला का आमचा लगेच वार बदलतो. गुरुवाराला मंदिरी कडस बोलना, शेगावी मंदिरा, शेगावीच्या भूमीवरती हो संत गजानन योगी येती. शेगावीच्या भूमीवरती संत गजानन योगी येती. घेती समाधी ऋषी पंचमीला, गहिवर लागा भारा, मंदिरी कडस बोलला, शेगावी मंदिरा. गुरुवार गेला ना, आता शुक्रवाराला आता जय संतोषी मायन फुटाने खान तिकडेच राय. शुक्रवार गेला आणि शनिवाराला जय बजरंग बलीन तोड़ दी दुश्मन की नलीन भर दे हमारी झोली. शनिवार गेला, आता कोणता वार महिला मंडळ? आता अहम वाग्या मल्हारी जी माझ्या मल्हारी जीवारी, हो माझ्या मल्हारी जी माझ्या मल्हारी जीवारी, माझ्या मल्हारी
मल्हारी जीवन मल्हारी जीवन मल्हारी जी माझ्या मल्हारी जीवारी माझ्या मल्हारी जी माझ्या मल्हारी जीवारी मल्हारी जी माझ्या मल्हारी जीवारी माझ्या मल्हारी जी माझ्या मल्हारी जय हो वा वा वा, काय सुंदर वातावरण आहे तुमच्या गावाचं, फार सुंदर. महाराज म्हणतात की तुम्ही एका देवाची भक्ती करा, निश्चित तुमची भक्ती त्या भगवान परमात्म्याला आवडेल. आपुला तो एक देव करुणे घ्यावा तेने विना जीवा सुख न आहे. विठ्ठला हे थोर भक्ती आवडते देवान संकल्पावी माया संसाराची. महाराज म्हणतात संसारावर जेवढं तुम्ही प्रेम करता, प्रपंचावर जेवढं तुम्ही प्रेम करता, ते प्रेम थोडं कमी करून तुम्ही देवावरती प्रेम करा. आणि भगवान परमात्म्याने ज्या परिस्थितीमध्ये आपल्याला ठेवलेलं आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान माना. ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. महाराज अभंगाच्या द्वितीय चरणात सांगतात की ज्या परिस्थितीमध्ये आपल्याला भगवान परमात्म्याने ठेवलेलं आहे त्या परिस्थितीमध्ये आपण समाधान मानणं हे सुद्धा एक प्रकारची भक्ती आहे. भक्तीचे जे प्रकार आहेत त्यामध्ये 8वी भक्ती आहे. आठवू लाभ यथा संतोषा. जी मिळत असेल, सुख असेल, दुःख असेल, अगदी ते कुठलीही परिस्थिती असो त्या परिस्थितीमध्ये आपण आपलं समाधान मानलं पाहिजे. समाधान 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 हे काही कुठं बाजारात मिळण्याची वस्तू नाही, किंवा मग एखाद्या व्यक्तीचं नाव नाही, नाही तर किराणा मॉलमध्ये मिळण्याची सुद्धा वस्तू नाही. तर तुम्ही एखाद्या वेळेला जाल मेहकरला आणि म्हणाल त्या दुकानदाराला, ओ दादा पावशेरभर समाधान द्या हो, मिळेल का? झोपले का काय? ते आपल्या चित्तामध्ये असावं लागतं बरं का. आणि हे समाधान आपल्याला कथा कीर्तनामधून त्या ठिकाणी मिळत असतं बरं का. समाधान
जेव्हा जशी परिस्थिती महाराज म्हणतात आपल्या जीवनामध्ये येईल त्या परिस्थितीला अगदी धाडसाने धैर्याने आपण सामोरं गेलं पाहिजे की समयासी सादर व्हावे देवा ठेवीला तैसे रहावे समयासी सादर व्हावे कोणे दिवशी बैसुनी हाती वारा कोणे दिवशी पायाचा चाकारा चालत रहावे देवा ठेवीला तैसे रहावे समयासी सादर व्हावे. आणि आपण जर समाधान नाही मानलं उद्वेगच करीत बसलो वाटेला सुद्धा दुःख येणार आणि हे भोग भोगणे म्हणजे पूर्वसंचिताचे फळ आहे. अभंगाच्या सुंदर चला आमच्या टाळकऱ्यांनी फुल आनंद घेऊन घेतला. फार सुंदर. वाहिल्या उद्वेग दुःखाचे केवळ भोगणे ते फळ संचिताचे. महाराज म्हणतात की जे भोग आपल्या संचितामध्ये असतील ते भोग मात्र आपल्याला भोगावेच लागतात. आणि तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगून जाईल बरं का जवळावासियांनो, ज्यांना ज्यांना सुखामध्ये देव आठवतो ती खरी भक्ती. बरोबर मावशी? कारण दुःखामध्ये सगळेच देवाला आठवतात. नको नको ते अट्टहास लोक दुःखाच्या प्रसंगाला करत असतात. पण ज्या वेळेला माणसाच्या जीवनामध्ये सुख असतं त्यावेळेला मात्र तो देव आठवत नाही हो, पण तो आठवावा. दुःख में सुमिरन सब करे सुख में करे न कोई जो सुख में सुमिरन करे दुःख काय कोया. आणि बघा माणसाच्या जीवनामध्ये सुख आणि माणसाच्या जीवनामध्ये दुःख हे येतच असतात गड्या. कारण केवळ सुखाने माणूस जीवन जगू शकत नाही. मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारते त्याचं उत्तर तुम्ही मला द्यायचंय. मला तुम्ही सांगा माणूस किती पायाने चालतो? 2 पायाने? चुकीचं आहे. कसं चुकीचं आहे हे तुम्हाला सांगते ऐका. ज्या वेळेला आपण रस्त्याने चालत असतो आणि रस्त्याने चालत असताना ज्या वेळेला आपण आपलं पहिलं पाऊल हे जमिनीवर टाकतो त्यावेळेला दुसरं पाऊल कुठं असतं बोला? वर असतं ना, हवेत असतं. आणि ज्या वेळेला आपण आपलं दुसरं पाऊल जमिनीवर टाकतो त्यावेळेला पहिलं पाऊल वर असतं, हवेत असतं. ऍक्च्युअली माणूस एकाच पायाने चालतो पण मदत 2 पायांची लागते. त्याच पद्धतीचं माणसाचं जीवन आहे. पहिलं पाऊल सुखाचं टाकायचं आहे, दुसरं पाऊल दुःखाचं, परत सुखाचं, परत दुःखाचं, परत सुखाचं, परत दुःखाचं. सुखाचं आणि दुःखाचं पाऊल टाकल्याशिवाय आपलं चालणंच होणार नाही. आपण जागेवर उभं राहणार बरं का. माणसाच्या जीवनामध्ये सुख आणि माणसाच्या जीवनामध्ये दुःख हे येतच असतात. कारण ती आपण केलेल्या कर्माची फळं असतात. केले कर्म झाले तेची भोग आले उपजले मेले
केले कर्म झाले त्याची भोगा आली. कर्म कर्म काय म्हणता मायबाप. एवढे मोठे जगाचे चालक मालक असणारे भगवान श्री रामचंद्र प्रभू यांना सुद्धा 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला. दशरथ राजांना पुत्र वियोगामध्ये मरावं लागलं. कर्मे दशरथ वीर हरी जय 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 विठोबा रखुमाई. हरी जय 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 हरी जय 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 विठोबा रखुमाई. हरी जय 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 हरी जय 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 विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई भारत जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. जय हो. बघा, मला तुमच्या गावचं वातावरण फार आवडलं बरं का. एवढी छोटी छोटी मुलं, काय आनंद आहे हा. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. फार सुंदर. अगदी या वयात या मुलांना एवढी परमार्थाची आवड, कारण हे त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्यावरती केलेले संस्कार आहे बरं का. आपण आज म्हणतो का छत्रपती शिवाजी महाराज घडले, फुकट नाही घडले मायबाप. तसे संस्कार केले हो. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांनी त्यावेळेस कुठं हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज घडले. म्हणूनच तर आज छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज की जय. आजची सुरुवातच बरं का. असे म्हटल्यानंतर जय जयकार होतो ना मायबाप. तर हा जय जयकार एखाद्या व्यक्तीच्या नावाचा नाही, हा जय जयकार त्यांनी केलेल्या कर्तृत्वाचा आहे. म्हणूनच तर आज 33 कोटी देवतांची लक्षावधी अब्जावधी मंदिरं आहेत. पण आपल्या राजांची मंदिरं नसताना ज्यांनी प्रत्येकाच्या हृदयामध्ये घर करून ठेवलंय, त्यांचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. अरे राजा कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. राजा तरुण पाहिजे, संपत्तीवान पाहिजे, विद्वान पाहिजे, बलवान पाहिजे, कीर्तिवान पाहिजे, दयावान पाहिजे. सगळेचे सगळे गुण छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगी होते. म्हणून राजा असावा तो छत्रपती शिवाजी महाराजांसारखा. नाहीतर आपण नुसतं म्हणायचं अरे अंधार झालाय आता दिवा पाहिजे दिवा, आणि या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. काही काही माशे याचे पुढचे राजा तुम्ही पुन्हा जन्माला या. कशाला बोलावता रे मुलांनो, कशाला? आपण काय काय वाद घालतो ते पाहायला का दारूच्या बाटल्यांची झाकणं गोळा करायला? मला तर कधी कधी प्रश्नच पडतो बरं का, खरंच प्रश्न पडतो की अरे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांना बोलवण्याची गरज पडते, मग आपण तरी काय करतो? आपण काय फक्त त्यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या कराव्या, त्यांच्या समोर दिवे कोणी लावावे याच्यावरच आम्ही आपापसात वाद घालायला लागलो. मग आम्ही तरी दिवे काय लावणार? छत्रपती शिवाजी महाराज खऱ्या अर्थाने ज्या तत्वांवर चालले
त्या तत्वानुसार तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आचरण करण्याचा प्रयत्न करा. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य सुद्धा कसे केले. अरे नव्हती कलम नव्हता कायदा तरी सुखी होती प्रजा. नव्हती कलम नव्हता कायदा तरी सुखी होती प्रजा. का? कारण सिंहासनावर होता माझा छत्रपती राजा, माझा छत्रपती राजा, छत्रपती राजा. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले. माझ्या दादांनो, आपल्याला सुराज्य निर्माण करायचं आहे. पण केव्हा सुराज्य निर्माण होईल? तर ज्या वेळेला या देशातील महिला आपल्या सुरक्षित होतील. आज आपल्याच बहिणींना नीट कॉलेजला जाता येत नाही, म्हणून हे कुठंतरी थांबलं पाहिजे हो. या देशातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या बंद झाल्या पाहिजे. या देशातील भ्रष्टाचार संपुष्टात आला पाहिजे. आणि ज्या वेळेला जिकडे तिकडे आनंद नांदेल ना, त्या वेळेला आपण समजूया की आपल्याला सुराज्य मिळाले. शिवनेरीवर शुभ जन्मला शिवनेरीवर शुभ जन्मला राजांचा अधिपती, सरराजांचा अधिपती. दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती. शिवाचे मावळ पाहणार नाही कुणाची भीती. घेऊन भगवा तो हाती, भगवा तो हाती. स्वराज्य घडविण्यासाठी, स्वराज्य घडविण्यासाठी आई शिवाई आईची जाय, आई शिवाई आईची जाय. आशीर्वाद हो पाठी, माझे आशीर्वाद हो पाठी. बघा, आज छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यानंतर अंगावरती शहारे उभे राहतात. कारण तसं कर्तृत्व होतं आपल्या राजांचं, बरं का. आणि त्यांना घडवण्यामागे जर महत्वाचा मोलाचा वाटा कुणाचा असेल तर राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांचा. म्हणून म्हणावंसं वाटतं की माता तुम्ही जर नसत्या तर नसते दिसले मंदिरांवरचे कळस, माता तुम्ही जर नसत्या तर नसते दिसले अंगणी तुळस, माता तुम्ही जर नसते तर नसते लढले हो मावळे. खरंच माता तुम्ही जर नसत्या तर नसते दिसले. हे विजयाचे सोहळे, हे विजयाचे सोहळे, हे विजयाचे सोहळे. म्हणून धन्य आहे राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेब की जिने छत्रपती शिवाजी महाराजांसारखं रत्न जन्माला घातलं, बरं का. या ठिकाणी आपली कीर्तनाची वेळ जवळपास झालेलीच आहे.
तुकोबाराय सांगतात की आपल्याला या प्रपंचाचा जो भार आहे तो देवावर टाकायचा आहे आणि हा सर्व संसार त्या देवाच्या चरणारविंदावरती आपण त्या ठिकाणी अर्पण करूया. एवढा खटाटोप त्या ठिकाणी करत बसायचं नाही. अभंगाच्या शेवटच्या तुका मने घालू दयावरी भार, तुका मने घालू, तुका मने घालू दयावरी भार, तुका मने घालू, तुका मने घालू दयावरी भार, तुका मने घालू, तुका मने घालू दयावरी भार, तुका मने घालू. हे राहू संसार देवा वाहू हा संसार देव पायी ठेविले आणते, तसे जुळावे ठेविले आणते. हो चित्त सुधार असू द्यावे चित्ते असो जावे समाधान.
आता सांगेल या ठिकाणी बघा, ज्यांनी ज्यांनी भगवान परमात्म्यावरती भार टाकला त्यांचा भार भगवान परमात्म्याने सांभाळला. द्रौपदीताईंनी भगवंतावरती भार टाकला, द्रौपदीताईंचा भार भगवंताने सांभाळला. एवढंच नाही, चोखोबाची वहीन झाला शारंगधर वहिनी उघडादार हकमारी. आता या ठिकाणी आपल्याला चिंतन करायला वेळ नाही बरं का, कारण आपली या ठिकाणी कीर्तनाची वेळ झालेली आहे. जाता जाता सांगेल आई वडिलांची सेवा करा, गोमातेची सेवा करा. तरुणांना सुद्धा सांगेल व्यसन आणि फॅशन या दोन्ही गोष्टीपासून दूर राहा आणि जरा गोड बोला. आजकाल लोक गोड बोलत नाहीत मायबाप. गोड बोलायचे काही पैसे मोजावे लागतात का हो? ज्ञानोबराय सांगतात माणसांनी कसं बोललं पाहिजे. साचा आणि मवाडा मी तुले आणि रसाडा, शब्द जैसे कल्लोड अमृताचे. माणसाने खरं बोललं पाहिजे, गोड बोललं पाहिजे, मृदू बोललं पाहिजे, कामापुरतं बोललं पाहिजे बरं का. माणुसकी सांभाळा. आजकाल माणुसकी शिल्लक राहिली नाही बरं का. आपण ती प्रार्थना म्हणूया आणि थांबूया. हीच अमुची सर्वांनी म्हणायची, छोटे छोटे मुलं अगदी न लाजता बरं का. हीच अमुची प्रार्थना, हीच अमुचे मागणे, मानसाने हीच अमुची प्रार्थना मागणे. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे, एकनिष्ठा एक रंगी रंगू दे. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे, मानसाने मानसाशी मानसास. हीच अमुची प्रार्थना, हेच अमुचे मागणे, मानसाने मानसाशी मानसा समवागणे, हीच अमुची प्रार्थना. इथपर्यंत आपण आलेलो आहोत बरं का. आपण या ठिकाणी सर्व जगदंबा मित्रमंडळ आणि सर्व ग्रामस्थ या ठिकाणी धर्माचं कार्य करत आहात. हे फार मोठं कार्य आहे आणि हे असंच कार्य आपल्याला या ठिकाणी टिकवून याही पुढे ठेवायचं आहे बरं का. या कार्यक्रमाचे मार्गदर्शक आमचे आदरणीय मृदंगवादक गजानन दादा गायकवाड, त्यानंतर शंकर दादा, आदरणीय हनुमंत दादा. सुंदर या ठिकाणी मोलाचे या सर्वांचं मार्गदर्शन आहे आणि गावकरी मंडळांचं त्या ठिकाणी वयस्कर लोकांचं मार्गदर्शन या कार्यक्रमाला लाभत आहे. म्हणून हा कार्यक्रम अतिशय भव्य दिव्य पद्धतीने संपन्न होत आहे. आजचे अन्नदाते, त्यांचं नाव राहून गेलं तर बरं का, आमचे आदरणीय गणेश दादा कापसे. सुंदर वातावरण आहे. आता या ठिकाणी इथपर्यंत आपण आलेलो आहोत. झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी, संतांच्या चरणी, मायबापांच्या चरणी अर्पण करून सेवेला इथेच पूर्णविराम. ज्ञानेश्वरा माऊली, ज्ञानेश्वरा माऊली, धनराज माऊली तुकाराम. जय गजानन श्री गजानन, जय 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 गजानन. जय गजानन श्री गजानन, जय 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 गजानन. जय गजानन श्री गजानन, जय 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 गजानन. श्री गजानन, जय गजानन. शेगावनी वासी जय गजानन, जय गजानन. श्री गजानन, जय गजानन. भक्त प्रतिपालक जय गजानन, जय गजानन. श्री गजानन, जय गजानन. शेगावनी वासी जय गजानन, जय गजानन. श्री गजानन. तारी जय 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 गजानन. जय गजानन श्री गजानन, जय 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 गजानन.
ब्रह्मांड नायक महाराज सच्चिदानंद भक्त प्रतिपादन सेवावनवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. पतये हर हर महादेव. जय विठ्ठल जय जय जय